नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशालक क्रमांक 2, बाळवेज, सोलापूर. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी पाठ 16वा अनुवंशिकता व परिवर्तन. आपण दैनंदिन जीवनात बघतो, सजीवामध्ये अनेक पशु पक्षी प्राणी आहेत. त्या प्राण्यांची पिलं जी असतात जवळपास हुबेहूब तशी असतात. म्हणजे थोडक्यात मांजराचं किंवा कुत्र्याचं, गाईचं, म्हशीचं, कोणत्याही प्राण्याची पिलं जी असतात त्या प्राण्यासारखीच असतात. म्हणजे कुत्र्याचं आणि मांजराचं पिलं जर भेटले, मांजराचं पिलू मांजरासारखंच दिसणार, कुत्र्यासारखं दिसणार नाही. मांजराचं पिलू त्याच्यापेक्षा, आईपेक्षा रंगानं वगैरे काही फरक पडेल, पण मांजराचं पिल्लू मांजरासारखंच दिसणार. उंट, गाय, म्हैस ते तसेच हुबेहूब असणार. म्हणजे हे जे गुणधर्म आहेत, सजीवातील गुणधर्म, एका पिढीतून त्याच्या दुसऱ्या पिढीत उतरण्याची प्रवृत्ती म्हणजे अनुवंशक. अनुवंशिकता म्हणजे काय? आई वडील किंवा माता पिता यांचे जे रंग, रूप, आकार जे असतो किंवा मानसिक गुण जे असतात ते गुण जसे तसे उतरतात. समजा एखाद्या व्यापारीचा मुलगा असेल तर त्या मुलांची वृत्ती जी असते व्यापारीच वृत्ती असते. माता पित्यांची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात. म्हणजे त्यांचे गुण त्यांच्या मुलामध्ये उतरतात. हा जो प्रकार आहे संक्रमित होण्याचा प्रकार, त्याला म्हणतात अनुवंशिकता. आता प्रश्न येतो, हे नेमकं असं कशामुळे होतंय, प्रकटीकरण का होतंय? तर त्यात एक महत्वाचा रेणू आहे. तो कुठे असतो? तर ही जी पेशी आहे, हे पेशीपटल, पेशीद्रव्य, केंद्रक आणि केंद्रकाच्या मध्ये असतो तो गुणसूत्र. म्हणजे आपल्या शरीरात, आपलं शरीर म्हणजे प्रथिन. आता प्रथिनाच्या ऐवजी आपण हा शब्द वापरला अमिनो आम्ल. अमिनो आम्ल शब्द वापरला जरा जास्त योग्य ठरेल. अमिनो आम्लाचं कार्बन, नायट्रोजन, COOH, H आणि उडी. अमिनो आम्लाचं सूत्र आहे NH2CHRCOOH. हे अमिनो आम्ल आहेत. अमिनो आम्ल साधारणतः 22 प्रकारचे आहेत. ग्लायसिन, अलानिन, ग्लुटामिक ॲसिड, व्हॅलिन असे 22 प्रकारचे अमिनो आम्ल. ते अमिनो आम्ल जोडल्यानंतर तयार होते ते प्रथिन. मग याची माहिती असते पेशी केंद्रकातील DNA वर असते. मग आता समजा व्हॅलिन नावाचा अमिनो आम्ल तयार करायचा आहे किंवा ग्लायसिन
किंवा अलानिन. हा इथे एक साधारण एक मॉडेल दाखवलं मी डीएनएचा. एवढ्या पैकी एक छोटा आपण तुकडा घेतला, असा छोटा तुकडा डीएनएचा खंड, ज्या खंडामध्ये अमिनो आम्ल तयार करण्याची माहिती लिहिली असते. मग हा खंड एवढा असेल किंवा एवढा असेल किंवा एवढा असेल, कितीही असेल असं निश्चित सांगता येत नाही. पण संपूर्ण माहिती डीएनएच्या खंडावर लिहिलेली असते. तो खंड म्हणजे जनुक. म्हणजे तो खंड एका नवीन प्रथिनाला किंवा अमिनो आम्लाला जन्म देतो. थोडक्यात ह्याची माहिती साठलेली असते, याला म्हणतात जनुक. आता गुणसूत्रे म्हणजे काय, नेमकं काय बोलतो आपण. हे पेशी, केंद्रक आणि याच्या केंद्रकाच्या मध्ये असणारा घटक जो असतो, तो घटक काय करतो, आनुवंशिक गुणधर्म वाहून घेऊन जातो पुढच्या पिढीला. त्याला म्हणतात गुणसूत्र. म्हणजे एका पिढीतून पुढच्या पिढीत गुण वाहून नेणारा घटक. साधारणतः अंडपेशी आणि शुक्रपेशीमध्ये हा डीएनएचा जो खंड असतो, तो संततीमध्ये अंडपेशी आणि शुक्रपेशीपासून पुढे जात असतो. तर हा जो गुणसूत्र असतो, तो केंद्रक आम्ल आणि प्रथिन यापासून बनलेला असतो. हा नेहमी दिसत नाहीये. एका पेशीचे दोन होत असताना पेशी विभाजनाच्या वेळीच तो दिसतो. म्हणजे पेशी विभाजनाची मध्यावस्था आल्यानंतर तो दंडाकृती दिसतो. आणि या गुणसूत्रावर अशी खाच पडलेली असते, बारीक खाच आलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ आता हे स्पंज आहे, ह्या स्पंजला मी असं दाब दिला, असे खाच तयार होईल. आणि या खाचेला गुणसूत्र बिंदू म्हणतात. आणि या गुणसूत्र बिंदूमुळे भुजा तयार होतात. म्हणजे गणिताचा संदर्भ जर आपण घेतला, इथं बिंदू शिरोबिंदू म्हणतो आपण गणितामध्ये, तसं इथं गुणसूत्र बिंदू म्हणायचं. त्या गुणसूत्र बिंदूमुळे दोन भुजा तयार होतात, पी भुजा आणि क्यू भुजा. त्यासाठी आपण एक हे असं जर पडला, आपण ही भुजा, हा शिरोबिंदू आपण गणितात भूमितीमध्ये म्हणतो. तर जीवशास्त्रामध्ये याला आपण गुणसूत्र बिंदू म्हणतो. आणि या गुणसूत्र बिंदूमुळे दोन भुजा तयार होतात, पी भुजा आणि क्यू भुजा. आता ह्याचे भुजेवरून जर बघितलात तुम्ही, चार प्रकार पडतात. हा दोघांच्या मध्ये आहे, म्हणजे व्ही आकार याचा. दोन्ही भुजा सारख्या आहेत आणि गुणसूत्र बिंदू मध्यावर आहे. व्ही आकाराचा गुणसूत्र असतो. दुसरा प्रकार एल आकार. याची एक भुजा थोडी मोठी असते. ह्याला म्हणतात, तेच शब्द घ्या, मध्यकेंद्री. अजून एकदा घ्या, त्याच्या पाठीमागे उपशब्द लिहा. मध्यकेंद्री, मध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंतकेंद्री, असं लक्षात ठेवा. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं बघा. आपण इथं हात ठेवलं मध्य बाजूला,
मध्यकेंद्री दोन झाल्या, एक डोक्यावर हात ठेवा आणि पायाला. मग अग्रकेंद्री आणि पायाकडे असलेला अंत्यकेंद्री असं म्हटलं तरी चालेल. अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री, मध्यकेंद्री दोन झाल्या. त्याच्या पुढे उपसर्ग लिहिताना उपमध्यकेंद्री म्हणा. मग एक व्ही आकाराचा असतो, एक एल आकाराचा असतो आणि एक आय आकाराचा असतो आणि एक अतिशय छोटी भुजा आहे. इकडे बघा असं धरला तुम्ही तर हा जो जे आकार असतो, जे आकाराचा हा एक असं जर घेतलं तुम्ही किंवा ह्या दिशेला घेतलात असं, तर जे आकाराचा गुणसूत्र असतात. आता डीएनए म्हणजे नेमकं काय, हा एक मुद्दा बघूत आपण. डीएनए म्हणजे नेमकं काय, यालाच मोठं पूर्ण नाव घेतलं डी ऑक्सी रिबो न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे काय बघा, डी म्हणजे एक कमी, ऑक्सी म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजन एक न कमी, रिबो म्हणजे 5 कार्बन असलेला, 5 कार्बन पासून तयार झालेला जो भाग असतो आपण त्याला म्हणतो रिबो. आता आपण षटकोनाच्या आकृती जर बघितला आपण, ते षटकोन जो असतो हे 6 कार्बनचा आहे. COOH ही 6 कार्बनी साखर आहे म्हणा की थोडक्यात. पण यातलं एक काढलं तर तयार होते 5, म्हणून 5 कार्बनी साखर. पण त्या 5 कार्बनी साखर मध्ये एक ऑक्सिजन कमी आहे, म्हणून याला नाव देतात डी म्हणजे कमी, ऑक्सिजन एक कमी असलेला डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. एक ऑक्सिजन कमी असलेली 5 कार्बनची साखर किंवा शर्करा. आता याचा शोध कसा झालाय, अर्थात जीवशास्त्र जरी असलं हे तरी हा रसायनशास्त्राचा भाग आहे जवळपास. म्हणून 1869 मध्ये पांढऱ्या पेशीचा अभ्यास करताना स्विस जीव रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर हा शास्त्रज्ञ पांढऱ्या पेशीचा अभ्यास करत होता. तर त्या शास्त्रज्ञाच्या असं लक्षात आलं, या केंद्रामध्ये आम्ल गुणधर्माचा काही पदार्थ आहे, म्हणून त्याने नाव दिले त्याला केंद्रक आम्ल. आणि मग हा डीएनए काय करतो, संपूर्ण पेशीच्या कार्याचे नियंत्रण करतो. आणि ही जी प्रतिकृती तयार केली 1953 म्हणजे 1869, साधारण 100 वर्ष जवळपास लागले म्हणा की. 100 वर्षानंतर वॅटसन आणि क्रिक या 2 शास्त्रज्ञांनी असे प्रतिकृती तयार केली डीएनएची. आता डीएनए काय करतो, संपूर्ण पेशीचं नियंत्रण करतो. आता एक महत्वाचा मुद्दा बघा, डीएनए नेमकं काय आहे, तर न्यूक्लियोटाइड पासून डीएनए बनलेला असतो.
म्हणजे गुणसूत्र बनतात डीएनए पासून, आणि डीएनए बनतो न्यूक्लियोटाइड पासून, आणि न्यूक्लियोटाइड बनतो साखर, फॉस्फेट आणि नायट्रोजन पदार्थ. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा क्रम कसा आहे बघा. गुणसूत्र बनतात डीएनए पासून, डीएनए बनतो न्यूक्लियोटाइड पासून, आणि न्यूक्लियोटाइड बनतो साखर किंवा शर्करा, फॉस्फेट आणि नायट्रोजन पदार्थ. हे लक्षात राहण्यासाठी एक सोपा मार्ग सांगतो मी. हे जे दुसरं आवर्तन आहे, म्हणजे कार्बन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. तर याच्यामध्ये हे बेरिलियम, बोरॉन, लिथियम असे वेगवेगळे अणू असतात. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे अतिशय महत्त्वाचे. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. हे कार्बन आहे, हे ऑक्सिजन आणि नायट्रोजन. हे तीन नाव जर लक्षात आले तर मला वाटतं निश्चित तुम्हाला हा मुद्दा उलगडून दाखवेल. आणि हे आहे फॉस्फरस. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हे फॉस्फरस. एवढे अणू तुमच्या लक्षात आले पाहिजे. कार्बन पासून तयार होते 5 कार्बनी साखर. 5 ला म्हणतात रिबो, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आणि नायट्रोजन पासून तयार होते नायट्रोजन युक्त पदार्थ. आणि फॉस्फेट हा फॉस्फरस पासून तयार होतो. हे 3 शब्द जर तुमच्या लक्षात आले असतील तर हा पाठ आहे अतिशय सोपा जातो. बघा, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फॉस्फरस हे शब्द तुम्हाला नीट लक्षात आले पाहिजे. आता कार्बन पासून तयार होते 5 कार्बनी साखर. हा पंचकोन आहे. HOH, HOH, OH, HO आणि HCH2OH. एवढं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, पण कार्बन म्हणजे 5 कार्बनी साखर. नायट्रोजन हा शब्द फार महत्वाचा आहे. लक्षात ठेवण्यासाठी बघा, NN दोनदा आहे. याच्यावरून काय करायचं, प्युरिन आणि ह्या N वरून पिरिमिडिन. प्युरिन आणि पिरिमिडिन असे 2 नाव आहेत. आता हे लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय तुम्हाला आता सांगितलं, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन.
कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. तर हे NH2 5 आणि 6 षटकोन पंचकोन, षटकोन पंचकोन असे 2 रिंग असतील तर त्याला प्युरिन म्हणतात. त्या प्युरिन मध्ये 2 प्रकार आहेत, ॲडेनिन आणि ग्वानिन. संपूर्ण सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे 3 शब्दांत तुम्हाला लक्षात ठेवण्याचा मार्ग सांगितला मी. नायट्रोजन, प्युरिन, पंचकोन आणि षटकोन असे 2 घटक असतात आणि पिरिमिडिन फक्त षटकोन असतं. त्या षटकोनामध्ये पिरिमिडमध्ये फक्त एक षटकोन असतो. सायटोसिन आणि थायमिन आणि युरॅसिल. प्युरिन मध्ये 2 जण आहेत, ॲडेनिन, ग्वानिन. आणि पिरिमिडिन मध्ये 3 जण आहेत, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल. एक षटकोन काढला तर लक्षात येईल तुमच्या, युरॅसिल आणि ह्या दोघात काही फरक नाही आहे. फक्त इथला CH3 मिथिल जे ग्रुप असतो इथं नसतो. याची तुम्हाला 9वीला काही गरज नाही आहे, पण लक्षात सांगण्यासाठी हा मुद्दा तुम्हाला सांगितलोय. नायट्रोजन पासून नायट्रोजनयुक्त पदार्थ, कार्बन पासून 5 कार्बनी साखर, त्याच्यामधला एक इथला O गेला समजा, तर ह्याला म्हणायचं डिऑक्सी रिबोज. आणि तो O असेल तर रिबोज. मग DNA मध्ये काय असतंय, न्यूक्लियोटाइड हा शब्द फार महत्वाचा आहे. न्यूक्लियोटाइड, न्यूक्लियोटाइड मध्ये हे 5 कार्बनी साखर आहे आणि इथं हा एक प्युरिन किंवा पिरिमिडिन मधले घटक असणार. समजा इथं ॲडेनिन असेल आणि इकडे फॉस्फरस, म्हणजे एका बाजूला हा फॉस्फरस असेल आणि एका बाजूला हा नायट्रोजन असेल. हा मुद्दा कृपया समजून घ्या जरा. हे 2 हात आहेत माझे, एका हातात फॉस्फरस झाला आणि फॉस्फेट, आणि एका हातात नायट्रोजन पदार्थ, म्हणजे नायट्रोजन पकडलंय पण ह्याला नायट्रोजन पदार्थ म्हणा हरकत नाहीये. आणि मी स्वतः म्हणजे कार्बन 5 कार्बनी साखर गृहीत धरा, म्हणजे ह्याला म्हणतात न्यूक्लियोटाइड, फॉस्फेट, बेस किंवा नायट्रोजन पदार्थ आणि साखर किंवा शर्करा किंवा रिबोज. आणि त्याच्यामधला एक जर ऑक्सिजन गेला तर डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. आणि ही जी रांग तयार होते असं एकसारखं आहे, AT ॲडेनिन, यातला ॲडेनिन आणि यातला थायमिन. ॲडेनिन थायमिनची जोडी लागते. ग्वानिन, सायटोसिन या दोघांची जोडी लागते DNA मध्ये. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. म्हणजे हा जो रेणू आहे न्यूक्लियोटाइड, म्हणजे एका हातात फॉस्फेट धरला, एका हातात नायट्रोजन पकडला, नायट्रोजन पदार्थ म्हणजे बेस. अशी जी साखळी तयार होते, ही साखळी आणि याच्या उलट एक साखळी असते, म्हणजे 2 साखळ्या असतात. ह्या 2 साखळ्याला इथं 2 दाखवलं बघितलं, ह्या 2 साखळ्या मिळून
न्यूक्लियोटाइडच्या 2 साखळ्या असतात. त्या 2 साखळ्या मिळून DNA तयार होतो. आणि दुसरा घटक असतो RNA. R म्हणजे रिबोज, N म्हणजे न्यूक्लिक ऍसिड, परत 5 कार्बनी साखर. 5 कार्बनी साखर म्हणजे हे पंचकोन. 5 कार्बनी साखर, बेस आणि फॉस्फेट. आता ह्याच्यात फरक काय बघा, हा मुद्दा लक्षात घ्या. रिबोज न्यूक्लिक ऍसिड ही एकच रांग असते, एकच माळ असते. आणि डिऑक्सी रिबो न्यूक्लिक ऍसिड हा मुद्दा परत एक लक्षात घ्या. 5 कार्बनी साखर हा एक शब्द कळल्यावर सोपं जाणार आहे. 5 कार्बनी साखरला फॉस्फरस म्हणजेच फॉस्फेट आणि दुसऱ्या बाजूला बेस किंवा नायट्रोजन पदार्थ, ह्याला म्हणतात न्यूक्लियोटाइड. या न्यूक्लियोटाइडची माळ म्हणजे रिबोज न्यूक्लिक ऍसिड. रिबोजचं RNA असं म्हणतात. RNA मध्ये ॲडेनिन, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असते. ॲडेनिन, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल. आणि हाच शब्द जसा तसा घ्यायचा, फक्त इथं काय करायचं, डिऑक्सी म्हणजे एक कमी ऑक्सिजन आणि हे 2 घ्यायचे. हे 2 माळा आणि RNA म्हणजे एक माळ. आता RNA केंद्रकात बी असतो पेशीच्या आणि पेशी द्रव्यात बी असतो. त्या पेशीचे अंगक तुम्हाला माहित आहेत. केंद्रक, रिक्तिका, हरितलवक, तंतुकणिका, पेशीपटल अशा अंगक आहेत. त्या अंगकापैकी एक अंगक आहे रिबोज, रायबोझोम. रिबोज हा शब्द तुम्हाला थोडं लक्षात आला असेल. रायबोझोम किंवा पेशीचा अंगक. त्या पेशीच्या अंगकामध्ये घटक असलेला जो भाग आहे तो घटक म्हणजे रायबोझोमल RNA, रायबो न्यूक्लिक ऍसिड, 5 कार्बनी साखर. आणि ट्रान्सफर RNA आणि मेसेंजर RNA म्हणजे नेमकं काय, ह्या DNA वर ठराविक भागामध्ये, ह्या संपूर्ण DNAच्या ह्या ठराविक भागामध्ये एखाद्या अमिनो आम्ल तयार करण्याची माहिती लिहिली असते. ती माहिती घेऊन बाहेर येतो केंद्रकातून, त्याला म्हणतात मेसेंजर RNA. म्हणजे ही माहिती बाहेर आणण्याचं काम करतो मेसेंजर RNA. आणि त्यानंतर ट्रान्सफर RNA. ह्या माहितीमध्ये जे जे अमिनो आम्ल आणायचे आहेत ते अमिनो आम्ल पेशी द्रव्यातून रायबोझोम मध्ये घेऊन येतो. केंद्रकातून माहिती आणतो तो मेसेंजर RNA. आणि यानं जसं माहिती आणलं त्यानुसार ट्रान्सफर RNA काय करतो, माल घेऊन येतो. आणि तिथं रायबोझोम मध्ये रायबोझोमल RNA ट्रान्सफर RNA घेऊन आलेल्या मालाचं प्रथिने किंवा अमिनो आम्ल तयार करतो. एक उदाहरण घेऊन म्हणजे कळलं तुम्हाला. एखादा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट काय करतो, नकाशावर घर कसं बांधायचं लिहून दिलेला असतो.
मग त्या नकाशावर जशी माहिती आहे तशी माहिती तो वाचतो. इंजिनियर, आर्किटेक्ट तयार करून दिलाय, इंजिनियर वाचतो आणि मग त्या मजदूराला सांगतो विटा आण, सिमेंट आण म्हणतो असं. आणि गवंडी काय करतो, ते वीट सिमेंट बांधतो, तयार करतो. तसं मेसेंजर RNA कुठं असतो, केंद्रकामधील DNA वरची माहिती आणतो तो मेसेंजर RNA. आणि यानुसार पदार्थ किंवा अमिनो आम्ल गोळा करण्याचं काम ट्रान्सफर RNA करतो आणि रायबोझोमल RNA त्या सगळ्याला जोडतो. हा भाग झाला. अनुवंशिकता म्हणजे नेमकं काय, अनुवंशिकतेचं प्रकटीकरण कसं होतंय. आणि हे जे शुक्रपेशी आणि अंडपेशीमधून आई वडिलाचे जे DNA असतात ते संततीमध्ये येतात आणि ह्या DNA वर मुलाचं नाक डोळे कसे तयार करावेत ती माहिती त्या DNA वर असते. आणि त्या DNA वरची माहिती मेसेंजर RNA पेशीमधल्या रायबोझोममध्ये घेऊन येतो आणि ट्रान्सफर RNA जशी माहिती आणली तशी तो रायबोझोममध्ये घेऊन येतो आणि प्रथिनाची निर्मिती केली जाते. आणि ही प्रथिनाची निर्मिती आई वडिलांकडून आलेल्या DNA नुसार होत असते. म्हणून जसे आई वडील असतील तसे ते मुलं रंगरूप आकार असतो. व्हिडिओ पाहिलात, धन्यवाद.